कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवाच, तुझ्या गडाचे दगड प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 अष्टपती जलपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय शिवाजी जय भवानी। खऱ्या अर्थाने आज सिंहगडवर आम्ही जमलेलो आहोत। शिवबाचे सगळे वाघ माझ्या सोबत आहेत आणि आण पुन्हा ती तलवार असं हे म्हणतायत। अंगावर खऱ्या अर्थाने शहारा आला जेव्हा आम्ही हा ट्रेलर पाहिला आणि अत्यंत सुंदर हे सगळे मावळे इकडे जमले होते सिंहगडावर। आज बघतोस काय मुजराकर या फिल्मचं ट्रेलर लॉन्च झालेलं आहे अत्यंत मोठ्या थाटात आणि सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे। तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो विषय आपल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा आहे। सगळ्यांचं खूप स्वागत आणि खूप सुंदर अत्यंत मोठा हा सोहळा होता आणि महत्त्वाचा होता। जितेंद्र, आज सिंहगडावर जमलोय आपण, ती तलवार आता प्रेक्षकांच्या हातात सोपवायची। होय, ती तलवार जी हेमंत ढोमे या माझ्या मित्रानं स्वतःचा पहिला सिनेमा बनवण्यासाठी कुठलाही विषय तो निवडू शकला असता, चलनी नाणं त्याच्या हातात कुठलंही येऊ शकलं असतं, पण त्यानं हा विषय निवडला, ही तलवार त्यानं उपसली आणि ती तलवार आत्ता बरोबर नेमक्या वेळेला सगळ्या लोकांच्या हातात ती जाते। कारण हा ऐरणीवरचा प्रश्न आहे की गड किल्ल्यांना आमचा विरोध हा स्मारकाला नाही आहे, पण त्याआधी गड किल्ले हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं वैभव आहे, जे आपलं वैभव आहे ते आधी जपलं गेलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही कुणा एकट्या दुकट्याची नसून ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे। ही प्रत्येक त्या माणसाची आहे जो स्वतःला मराठी म्हणवतो, जो स्वतःला महाराष्ट्राचा म्हणवतो, मग तो या महाराष्ट्रात जन्माला आलेला असेल नसेल, तो कुठल्याही जातीचा असेल, तो कोणीही असेल, तो कुठल्याही पंथाचा असेल, जर त्याला महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्राच्या मातीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीतरी वाटतंय तर याचा आग्रह आधी धरला पाहिजे आणि तेच आमचा सिनेमा सांगतो। तेच हेमंत ढोमे यांना लेखक दिग्दर्शक म्हणून मांडण्याचा आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कलाकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्या महाराष्ट्राचं वैभव, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, काय अवस्था करून ठेवली आपण त्याची। जिथं महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, तिथं बसून दारू प्यावी, गुटखा खाऊन थुकावं, हा विचार कुठं येत असेल? काय नागरिक शास्त्राचा विषय फक्त 20 मार्कासाठी आहे ना आपल्याकडे? अख्खा प्लॅन रेडी आहे, किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लूप्रिंट टणच झालं म्हणून समजा। सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा। हेमंत, तुझं कौतुक करावं असं वाटतं कारण या आधी तुझे सिनेमे लिहिलेले आहेत किंवा त्या भूमिका तू केलेल्या आहेत त्या पूर्ण वेगळ्या होत्या, त्या एक मनोरंजन करणाऱ्या होत्या, पण तुझा पहिला दिग्दर्शित करणारा हा जो सिनेमा आहे तो खूप काही सांगू पाहतोय। हा थॉट कधीपासून मनात शिरला होता आणि कसं हे सगळं आव्हान तू स्वीकारलंस, हे शिवधनुष्य कसं पाहिलंस? खूप अवघड होतं हे आणि मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो प्रेक्षकांना की फक्त प्रबोधन करणे ह्या सिनेमाचा विषय नसून मनोरंजन करणे हे सुद्धा आहे। म्हणजे आपण असं म्हणूयात की मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करायचं आहे। सो ही सगळी मंडळी तुम्हाला एंटरटेन करताना दिसतील, फक्त तुम्हाला काहीतरी शिकवतायत, काहीतरी बोलतायत, काहीतरी प्रीची आहे असं अजिबातच नाही आहे। हा चित्रपट निखळ मनोरंजन करणार आहे, पण मनोरंजन करता करता आपल्याला कुठेतरी एक प्रश्न विचारतो की खरंच आपलं काय चुकतंय किंवा आपण ह्या सगळ्यासाठी काय करू शकतो। हा विषय सुचण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी शिकण्यासाठी जेव्हा UK होतो तेव्हा तिथल्या इमारती, तिथली सगळी स्ट्रक्चर्स बघून मला खरंच असं वाटलं की अरे यार, हे आपल्याकडे पण होऊ शकतं, आपल्याकडे का नाही आहे? खरं तर आपल्याकडे आहे। आता राजस्थानमध्ये मी फिरलो, राजस्थानमध्ये इतके सुंदर पॅलेस आहेत, ते इतके सुंदर ठेवलेत, अर्थात ते लढलेले नाहीत, तहात आपण त्यांना म्हणू की असं नीट ठेवलंय, मला सगळं मान्य आहे, पण त्यांनी तहात हे केलेले पॅलेस जर नीट ठेवलेत, आपले तर लढलेत हो।
म्हणजे ज्यांनी तोफा अंगावर घेतलेल्या आहेत ते किल्लेही आपण जपू शकत नाही यासारखं या उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. सो त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याला आमचा नक्कीच विरोध नाही. अशी अनेक स्मारकं व्हायला पाहिजेत, जगभरात व्हायला पाहिजेत, म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही, मुंबई. हा प्रश्न समोर येतोय, तुम्हालाही लाखो जणांनी हेच फोन करून विचारलं असेल, मग शिवस्मारकाला तुमचा विरोध आहे का? तर त्यावर तुमची भूमिका जी ठाम आहे ती आता शिवस्मारकाला आमचा 100% विरोध नाही. शिवस्मारक हे 3600 कोटीत होत आहे. त्याच्या आकड्याविषयी जरी आपल्याला शंका असली, मी पुन्हा एकदा, माझा अभ्यास खूप कमी, मी खूप छोटा माणूस आहे, पण हे नक्की म्हणेन की महाराष्ट्रात जवळपास 400 किल्ले आहेत. 400 किल्ले जर पर्यटनासाठी उपलब्ध झाले तर मी खात्रीने सांगतो 3600 कोटीची अनेक स्मारकं उभी होऊ शकतात. स्मारकातनं निधी नको आणायला, आपल्याकडे जे आहे त्यातनं निधी आणूयात आणि हा महाराष्ट्र पुन्हा घडवूया. हातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता तुमचा हा सिंह गेला तरी 72, पण गड जिंकून आणणारच. हा शमशेर पाटील तुम्हाला एक दिस रडवल्याशिवाय राहणार नाही. एक खूप मोठं स्मारक बांधायचंय शिवाजी महाराजांचं. 1600 कोटींचं प्रोजेक्ट असेल जवळ. हो बाई, तुम्ही म्हणताल तेवढ्या कुटीचं करू काय? माझ्या राजा माझ्या शिवबार. जय शिवाजी जय भवानी असंच हा बोललेला आहे. आणि आता त्याला तुमची साथ होती. हेमंतने एक विचार समोर आणला, सिनेमा करू पाहिला, पण तुमची साथ ही तेवढीच महत्त्वाची होती. कशा प्रकारे तुम्ही ही साथ त्याला दिली? हेमंतनी जेव्हा हा विषय माझ्या समोर आणला तेव्हा त्याच वेळेस माझ्या अंगावर शहारे आले. म्हटलं चला आपण जाऊया. आणि यात योगायोग म्हणजे असा, हेमंती पहिला पिक्चर करतोय, मी पण पहिला पिक्चर करतोय, तर आमच्या दोघांसाठी नवीन सुरुवात होती. आणि त्यात ती महाराजांसारखा विषय जो हातात मिळाला, म्हटलं हा चान्स आपण सोडायचा नाही. काही ना काही तर आपण ह्या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला हे कळेल की एक मावळा जो आहे, तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल त्यानंतर तुम्हाला एक होईल की माझं खरं यश तेव्हा राहील जेव्हा तो पिक्चर बघून, हा फिल्म बघून जेव्हा तो माणूस बाहेर निघेल, तेव्हा सुरुवात काही ना काही, एक प्लॅस्टिकची बॉटल जरी त्यांनी उचलली तर हे माझं खरं यश राहील त्यावेळेस. हेच मी सांगू इच्छितो. आणि अनिकेत, मी तुझ्याकडे येते कारण ट्रेलरला सर्वात जास्त टाळ्या वाजल्या त्या तुझ्या त्या संवादाने. तो संवाद तू आता म्हणलास तर खूप बरं होईल. तुमची ती राणी आत बसली आहे ना, तिला घ्यायला सांगा बाहेर. तिला सांगा 7 तारातनं 3 वाघ आलेत, वाघ. आणि तुम्ही तिघही वाघ समोर आहात, तर या सिनेमाचा अनुभव बाकीच्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा होता. आज सिंहगडावर आपण जमलेलो आहोत. एकंदर हा सगळा सोहळा फार नयनरम्य आहे. या सिनेमात भाग होणं, तू त्या सिनेमाचा भाग होणं तुझ्यासाठी किती महत्त्वाचं? खूपच जास्त महत्त्वाचं होतं. खूप अभिमान वाटतो मला की मी या चित्रपटाचा एक भाग आहे, एक कलाकार म्हणून आणि एक समाजाचा एक घटक म्हणून. साधारण कल्पना होती मला या विषयाची, या समस्येची, पण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मला खूप जवळून ते सगळं बघायला मिळालं. आणि खरंच मला पटलं की खूप गरज आहे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी. आणि या चित्रपटातनं जो मुद्दा मांडला आहे की गड किल्ले चं संवर्धन करून इथे टुरिझमला सुद्धा जास्त वाव मिळू शकेल. आपल्याला आपल्या किल्ल्याचा विकास करायचा होता. यांच्या 1600 कोटीचा स्मारकच पडले. तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल महाराजांचे सगळे गड किल्ले जमीनदोस्त झालेले असतील, पण स्मारक उभं असं दिमाग खात. It's too late in the day now. छोटा वाघ पण आपल्या सोबत आहे, अक्षय आपल्या सोबत आहे. अक्षय, तुझा अनुभव शेअर कर. मला नक्कीच, मी लकी समजतो की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मी पण ह्यांच्याबरोबर आहे. आणि या त्या 3 वाघांपैकी मी एक वाघ आहे. आणि माझ्या वयाचे आत्ता तरुण खूप वेगवेगळ्या पद्धतीसाठी किल्ल्यांवर येतात. तर मी त्यांना असं माझ्या लेवलची किंवा माझ्या बरोबरची जी मुलं आहेत त्यांना मी असं सांगेन की किल्ले आणि गड हे आपण जपले पाहिजेत. आत्तापासूनच जर आपण सुरुवात केली तर पुढे ते एक 10-15 वर्षांनी ठीक राहतील आणि ते बाकीच्यांना बघायला मिळतील असं मी सांगेन. जितेंद्र, मी पुन्हा त्याच विषयाकडे येते. विषय जास्त महत्त्वाचा आहे की किल्ल्यांची जपणूक, गडाचं हे सगळे स्वच्छता, हे सगळं आपण बघतोय. आत्ताही आपण सिंहगडावर आहोत. अनेक त्या मानाने सिंहगडाचा हा नजारा थोडा बरा आहे, पण तरी काही गोष्टी अजूनही खटकतात आपल्याला. अनेक गडांवर आपण जातो, ट्रेकिंगचा हा सगळा मौसम आहे. जेव्हा आपण जातो अनेक गोष्टी खटकत असतात. एक कलाकार म्हणूनही, एक माणूस म्हणूनही तुलाही या गोष्टी खटकत असतील. आणि मग या सिनेमाचा भाग होणं हे तुला कसं महत्त्वाचं वाटतं? मला असं वाटतं की मी आजच येत असताना पुणे मुंबई एक्सप्रेस
दिवस यावेळेला मी आमची गाडी आधी आली आणि हेमंतची यायची होती, तर एक सुशिक्षित जोडपं, अत्यंत म्हणजे टाय बी बांधलेला एक मुलगा आणि त्याच्या बाजूला एकदम मस्त मॉड अशी मुलगी बसलेली होती आणि त्यांनी काहीतरी जाता जाता असं बाहेर ते रॅपर फेकलं याचं. तर मला असं झालं की आत्ता तुम्ही वेगानं निघून गेलात, तुम्हाला काय वाटतं तो कचरा तुमच्यापर्यंत येणार नाही का परत? तो तुमच्यापर्यंतच येईल. बाबासाहेब पुरंदरे 15 दिवस बोलू शकतात, मी 1.5 तास बोलू शकतो याच्याविषयी की माझ्या आत्ता मनात काय चाललेलं आहे. पण मला वाटतं की ते सगळं जी गोळाबेरीज आहे ही अशी एकत्रित करून विनोदी पद्धतीनं सगळ्या लोकांचं मनोरंजन करत करत हेम्यानं इथपर्यंत आणली, हेमंत डोमेनं. आणि त्याला साथ मिळत म्हणजे ज्या पद्धतीने त्यानं संवाद लिहिले, ज्या पद्धतीची गाणी क्षितिज पटवर्धननं लिहिली, जो पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे की लाख असू दे अफजला आता वाघ नखांविनं फाडशील, म्हणजे तो जो कोथळा काढायचा आहे ते लाख अफजल कोण आहे, तर ते अफजल आता आपल्यातच आहे. आणि तो कोथळा काढायचा आहे म्हणजे काय करायचं, तर बुद्धी स्वच्छ करायची त्यांची, तो कोथळा काढायचा. कोणालाही मारायचं नाही, कुठेही विध्वंस कधीही होऊ शकतो. आणि एवढंच जर विध्वंस करण्याची इतकी खुमखुमी असेल, एवढं असेल तर आपण जायला पाहिजे सीमेवर. मग काय नाही का, किंवा म्हणायचं मर्डेकर म्हणतात ते बरोबर, पृथ्वीची तिरडी एरवी परडी फुलांनी भरली जळो देवाबली, ते जळण्याआधी आपण थांबवली पाहिजे ना. तर मला वाटतं ते हेमंतनी केलंय आणि या निर्मात्यांनी संजय छाबरिया सर आणि या लोकांनी त्याला साथ दिली. आम्ही तर आहोतच, आम्ही कलाकार आहोत, पण त्याच्यात अनेक जे टप्पे आहेत ते महत्त्वाचे. शेतीचं लिखाण असेल, अमित राजचं म्युझिक असेल, फैजलचं एडिटिंग असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, ट्रॉय आरिचं, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं या निमित्ताने जर का काही रामकृष्णही आले गेले पण जग का ओसची पडले नाही, पडलं जग राहाटी चालूच आहे, पण निदान काहीतरी जाणीव, काहीतरी एक ठिपका मिळून एक काहीतरी 5 माणसं, 10 माणसं, 20 माणसं, 200, 2000, 20 लाख आपण ते जपलं तरच होईल ना, तरच होईल. नाही तर काय, मग आपण पार्टीला जाताना सेंट लावून फिरायचं आणि गड किल्ल्यावर आल्यानंतर पचकन थुकायचं. मग तुम्ही कोणाची अवलाद आहात? हे फार महत्त्वाचं आहे आणि हा विषय आपल्या समोर आणलेला आहे हेमंत ढोमेनी. हेमंत लेखनात एक ट्विस्ट राखून ठेवतो, तो स्वतःसाठी. तो दिग्दर्शक असतो, लेखक असतो आणि मग एक भूमिकाच करतो आणि ती अत्यंत वेगळी असते, पूर्ण अपोजिट असते. काय म्हणजे पूर्ण तिथे वेगळीच भूमिका पडद्यासमोर. नाही, खरं सांगायचं तर ह्या चित्रपटात मी अभिनय करणार नव्हतो अजिबात. तू नेहमी म्हणतो. नाही, खरंच नव्हतो. पोस्टर गल्ला पण असंच मी तुला सांगतो, नाही, पोस्टर गल्ला मी असं म्हणायचो पण तसं नव्हतं. या सिनेमात लोकेश गुप्ते काम करणार होता. लोकेश गुप्ते उद्या शूटिंग आहे, तो आज येत होता आणि त्याला अपघात झाला आणि तो जो सीन होता, विक्रम काकाची पुढे डेट नव्हती आणि मग पुढे लोकेशला काही दिवस आराम करायला डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे हेमंतला ते काम करावं लागलं. जितू काय झालं माहितीये का, मी खरं तर ना इतका चांगला अभिनय केला असता या चित्रपटात, पण मीच लिहिलेले आणि माझ्या आवडीचे 3 वाघ होते रे, त्यांनाच विलनने असं हे करायचं, म्हणजे मी जरा नमता विलन केला. ओके, चला सिनेमा पण असंच आहे, खेळी मेली. किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लूप्रिंट. किल्ल्यावर 6000 झाडांची लागवड करायची. हेलिकॉप्टर मधनं पर्यटक वरनं किल्ला पाहते. अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही, सांगून ठेवतो. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच. तुझ्या गडाचे दगड वेळ दिसते आम्हाला इकडे आणि ही इकडेही जी टीम आहे ही महत्वाची आहे. क्षितिज, तू आधी समोर ये. संजय छाबरिया आपल्या सोबत आहेत, अमित राज आपल्या सोबत आहेत. गाणी तलवार म्हणजे अशी तेजानी तळपत आहे, तर त्यामुळे गाण्यांबद्दल अर्थात पहिलं सांग. या सिनेमाची विषय जेव्हा हेमंतनी सांगितला होता तेव्हा 2 गोष्टी वाटल्या होत्या. एक तर हा आपल्या अत्यंत जवळचा विषय आणि दुसरं म्हणजे या विषयासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण महाराजांनी आपल्यासाठी खूप केलंय, आपण महाराजांसाठी काय करणार आहोत असा प्रश्न आहे. तर आम्हाला वाटलं की हीच वेळ आहे, ती थोडी परतफेड आपण करू शकतो. कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही, आम्हा
अमितराज आपल्या सोबत आहे, त्यामुळे गाणं तर व्हायलाच हवं. अमित प्लीज तू गाणं म्हण आणि हे सगळे आपल्या सोबत आहेत. तू समोर सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा 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 कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. क्या बात है, क्या बात है. ठीक आहे. आणि आता मला संगीताबद्दल आणि गाण्यांबद्दलही प्रश्न विचारायचे आहेत. अमित, जसं आता क्षितिजनी सांगितलं, गाणी आहेत, त्या गाण्यांना अत्यंत सुंदर शब्द क्षितिजचे होते आणि चाल लावण्याचं अत्यंत मोठं काम तुझ्यासमोर होतं. अनेक पोवाडे रचले जातात, त्यामुळे अनेक वेळा आता पोवाडा कुठला येतोय पण अपेक्षा खूप वाढतात आणि अमितराजचं संगीत असतं तेव्हाही अपेक्षा वाढलेल्या असतात. तेव्हा या सगळ्या धडपडातून तू जेव्हा गेलास तेव्हा तो अनुभव आणि मग हे गाणं तळपती तलवार समोर आली. तर ह्या फिल्मविषयी किंवा या गाण्यांविषयी आता तसं बघलं तर क्षितिज पण आता बोललाच आहे आणि बाकी मला असं वाटतं हेमंत पण बोलला आहे, जितू पण बोलला आहे, सगळेच बोलले. मी एका वाक्यात एकच सांगेन की मी असं म्हणेन की भाग्यवान आहे आणि माझ्या पूर्वजांचे मला खूप आशीर्वाद आहेत. एकतर मराठा म्हणून जन्माला आलो आणि ही फिल्म मिळावी. तर मला एवढंच वाटतं की हे माझं नशीब आहे खरंच आणि त्यांचे आशीर्वाद आहेत आणि महाराजांचे आशीर्वाद आहेत म्हणून ही फिल्म माझ्याकडे आली. क्षितिज, अत्यंत मोत्यासारखे शब्द तू पेरलेले आहेत त्यात सगळ्यात. आणि आज सिंहगडावर हे गाणं जेव्हा समोर आपण ऐकलं, सगळे भारावलेले होते, तेव्हा तो मोमेंट तुमच्यासाठी एक आर्टिस्ट म्हणून नक्कीच एक सुखद स्वप्न जणू साकारत होतं. आत्ता तेव्हा कसं वाटतं? मला खूप इमोशनल व्हायला झालं कारण सिंहगड माझ्यासाठी खूप इमोशनल गोष्ट आहे. मी आज 11 वर्षानंतर सिंहगडावर आलो. मी लहानपणापासून इथे यायचो आणि मला नेहमी असं वाटतं की महाराजांचा प्रत्येक गड जो आहे त्या प्रत्येक गडावरची जी प्रत्येक गोष्ट आहे ती तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असते. आज सिंहगडावर ट्रेलर लॉन्च आहे, काय तर मला विचाराल तर याचं एक सिंपल लॉजिक असं की देवटाक्याच्या पाण्यासारखं मन निर्मळ करा आणि घोरपडीची जी पकड होती गडावर त्या पकडीसारखी आपली इतिहासावर आपली पकड ठेवा आणि त्यातनं अशा पद्धतीचा काहीतरी रुजवा जे महाराजांच्या या भव्य दिव्य किल्ल्यासारखं कायमस्वरूपी अस्तित्वात राहील. हे जे गाणं तू आता बघतोस काय मुजराकाचं टायटल ऐकलंस त्याच्यामध्ये तू बघशील की लहान मुलांचा आवाज येतो. ह्याचं सगळं क्रेडिट जितूला जातं कारण आधी ते नव्हते लहान मुलं. जितू मला बोलला की अमित मला असं वाटतं की लहान मुलं ॲड झाल्यामुळे आत्ता जे आपण डिस्कस करतोय की आत्ताचा जो तरुण वर्ग आहे किंवा आत्ताचे जे जनरेशन आहे बाल शिवाजी आहे, येस, त्यांच्यापासून ते 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत हे सगळं कळलं पाहिजे. महाराज काय होते हे कळलं पाहिजे. ती एक्सपेरिमेंट मला असं वाटतं की खूप चांगली वर्क झाली. त्या लहान मुलं ॲड झाल्यामुळे तो खूप आवाज एक वेगळाच एक बाज आला त्या गाण्याला. मला असं वाटतं की कुठल्याही चांगल्या कामाची ना किंमत करणारा माणूस आहे तेवढाच महत्त्वाचा असतो. तुम्ही चांगलं काम करत राहता पण वेन समवन सेज की अरे हे छान आहे, ह्याच्यात काहीतरी अजून व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकते किंवा हे चांगलं, ह्याची लाईन चांगली, ह्याचा थॉट चांगला, ह्याच्यात अजून होऊ शकतं, तेव्हा आपल्याला कळतं की जे आपल्या हातनं घडते त्याला काहीतरी एक सर्टन व्हॅल्यू आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ते तितकं महत्त्वाचं आहे कारण आम्ही नेहमी त्यांच्याकडनं तो फीडबॅक घेतो आणि तो नेहमी हुरूप वाढवणार असतो, उत्साह वाढवणार असतो आणि त्याने आणखीन चांगलं काम करायला बळ मिळेल. आता आज इथे म्युझिक लॉन्च झाला नसतं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते की आताच यश आहे की सिंहगडावर आज आपण जमलोय आणि हा सगळा सोहळा रंगलेला आहे. हेमंत ढोमेला ही साथ पहिला दिग्दर्शन आहे खरं तर त्याचं. याआधी लेखन केलंय, त्यांनी अभिनय केला, हे सगळं. पण हा विश्वास कसा समोर आला, अर्थात विषयही महत्त्वाचा आहे पण तरी हा विश्वास ठेवणं हे कशा पद्धतीने? हेमंत ने पहले ही जब हमको स्टोरी सुनाई थी तो इट वाज अ वेरी वेरी अपीलिंग स्टोरी एंड वी एट एवरेस्ट वी हैव ऑलवेज बैक्ड films with a strong social message and entertainers. So Baktus Ka Mujrakar I think was a fabulous subject, fabulous thought on part of Hemant. And what we see today, we've all seen the film. You know, you've seen the trailer today, you've seen the songs today, आपने जो देखा है. तो मैं इतना ही कह सकता हूँ कि जितना अच्छा उसने लिखा है, मुझे ऐसे लग रहा है कि उससे कई गुना ज़्यादा उसने फिल्म बनाई है अच्छी. करेक्ट. देखने के बाद मुझे ये है, आई एम श्योर 3 फरवरी के बाद एक बार जो पिक्चर ओपन हो जाएगी ऑडियंसेस के सामने तो इसको बहुत बड़ी तरीके से लोग सराहेंगे इसको. तरी पूजतो रे तुलाच
खरंच आज खूप छान वाटलं. पण अमित, जाता जाता काही ऐकवणार आहेस का पुन्हा? आता मी ते ऐकवलं तेच, आणि मला असं वाटतं की आता आपण पुढे अजून अजून 3 अजून काही सरप्राईजेस बाकी? काही सरप्राईजेस त्याच्या सकट मी येतो नक्कीच, तेव्हा मजा येईल तुम्हाला. येस, क्या बात आहे. खरंच आज खूप छान वाटलं. सगळी टीम आपल्या सोबत आहे बघतोस काय मुजराकरची, आणि हा सगळा उत्साह आहे, हा जल्लोष आहे, आणि त्यांना काहीतरी सांगायचंही आहे. त्यामुळे एक मनोरंजन पण आहे, पण कुठेतरी तो एक मेसेज सुद्धा आपल्या समोर येणार आहे. थँक्यू सो मच. ताठ होती माना, उंच होतील नजरा, ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. आपले शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या गडाचा फायदा जर रयतेसाठी होणार असेल ना, तर महाराज जिथं कुठं असतील तिथनं मान वर करून अभिमानानं आपल्याकडे पाहते. नवी ही कथा आता राजा रचू